आपल्या जासईची ओमकार याला सुद्धा सन्मान केला जात आहे। आणि आपण विनंती करूयात स्मायरा स्पोर्टचे ओनर आशिष दादा ठाकूर मुन्ना यांना विनंती आहे की आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी या। कल्पेश पाटील यांचे खरं तर परम मित्र, नेहमीच भूमिका स्पोर्ट चिरले असू दे, दिघोडे संघ असू दे, या संघाला पुरस्कृत करणारे, क्रिकेटवर ज्यांचं प्रेम आहे असे आशिष ठाकूर स्मायरा स्पोर्टचे सर्वे सर्वा आशिष ठाकूर यांचा इथं आपण शुभ सन्मान करतोय, ज्यांचा नेहमी प्रेम राहिलाय। काल सुद्धा त्यांनी कल्पेश शेठ पाटील यांना तब्बल 5,000चं कॅश प्राइज लावलं होतं। हे कल्पेश शेठ पाटील यांचे परम मित्र आहेत आणि भूमिका स्पोर्ट चिरले संघाचे समर्थक, दिघोडे संघाला देखील ज्यांनी अनेक वर्ष पुरस्कृत केलेत। स्मायरा स्पोर्ट या नावाने दिघोडे असेल, स्मायरा स्पोर्ट या नावाने भूमिका स्पोर्ट चिरले संघ खेळत असतो, तेव्हा आशिष ठाकूर यांचं फार मोठं योगदान असतं। आणि संतोषी माता ट्रान्सपोर्टचे सर्वे सर्वा महेश दादा पाटील यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी तब्बल 2,000चा आर्थिक पाठबळ आलाय। महेश दादा पाटील यांच्या वतीनं 2,000चा आर्थिक पाठबळ आलाय। तसेच चंद्रकांतजी पाटील भारतीय जनता पार्टीचे दमदार कार्यकर्ते यांचं सुद्धा इथं आगमन पाहायला मिळतं। चंद्रकांत दादा पाटील यांना सुद्धा विनंती करतो की आपण येऊन विराजमान व्हायचं। ओळ्यात जशी आता सुरुवात होईल तसा आपण आवाज ऐकूयात प्रवीणजी गायकर सरांचा। धन्यवाद विपुल शेठ। तो सुपर 8 का ये आखिरी मैच, जय बजरंग भूम कप्तान टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया है और जय हनुमान खारकोपर टीम कह रही है पहले बल्लेबाजी। सुधीर शेठ ठाकुर आपका स्वागत करेंगे और चलेंगे मैदान की तरफ। सुमित पाटिल और सामने हर्षल, बड़ा शॉट खेलने का प्रयास जरूर किया है, कोई खिलाड़ी मौजूद नहीं है। पावर प्ले का ओवर, 30 गज दायरे का फायदा जरूर मिलेगा और गेंद सीमा पार 4 रन। सेमीफाइनल आपके सामने पेश होगा, यानी कि इसमें से जो जीतेगा वो आई थिंक 40+ के खिलाफ खेलेगा। इसके बाद 3 मैचेस बैलेंस है, फर्स्ट सेमी, सेकंड सेमी और फाइनल। बॉलर तैयार, तो इस बार चलिए इनसाइड आउट मारने का प्रयास, ऑफ स्टंप से काफी बाहर, अंपायर का वाइड बॉल का इशारा आता हुआ एक्स्ट्रास में बढ़ोतरी होती है और इसी 1 रनों की मदद से हालांकि स्कोर पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर। 8 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। पहली 4 गेंदों का खेल यहां से समाप्त हो चुका है। अच्छी बॉलिंग और अच्छी बल्लेबाजी भी नजर आ रही है। हाफ ट्रैकर की बॉल शॉट आर्म पुल करने का प्रयास, मिड विकेट की तरफ खिलाड़ी मौजूद है, उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय और इसे 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा है। स्कोर मूव्स ऑन 9 रन। लास्ट बॉल, पावर प्ले की आखिरी गेंद, बढ़िया गेंदबाजी कर रहे सुमित पाटिल। और लेन थोड़ी सी पीछे रखी, उछाल मिला, तेज रफ्तार के साथ गेंद विकेट कीपर के हाथों में। डॉट बॉल की समाप्ति, ओवर नंबर पहला समाप्त और पहले ओवर की समाप्ति के बाद जय हनुमान खारकोपर टीम का स्कोर है बगैर विकेट कोई नुकसान के ऊपर 9 रन। माननीय श्री जाधव साहेबांच्या वतीने या स्पर्धेसाठी तब्बल 2 खरं तर आपल्याला या सायकल पाहायला मिळतात। प्रवीण ज्या समोर आपण सायकल पाहतोय त्या सायकल नवनाथ जाधव साहेबांच्या वतीने आपल्याला देण्यात आल्या, त्यांचे सुद्धा आपण आभार व्यक्त करूयात। एक दमदार व्यक्तिमत्व आहेत, नेहमीच प्रेम राहिलंय भूषणदादा म्हात्रे आणि संपूर्ण मेघनाथ म्हात्रे या प्रतिष्ठानवर। आणि या स्पर्धेसाठी तब्बल नवनाथ जाधव साहेबांच्या वतीने तब्बल 2 सायकल देण्यात आल्यात। धन्यवाद। ऋषिकेश ठाकुर
सुशील मात्रे और सुशील ठाकुर और जयेश पाटिल और ओमकार मात्रे कोपर, इनके ओर से कोपर टीम के लिए भी शुभकामना आ चुकी है, उनका भी स्वागत है। उन्हें आपका भी तहे दिल से स्वागत करेंगे। शुरुआत जबरदस्त से बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर, इस बार उठाकर खेला है लेकिन सीधा क्या क्लियर करेंगे। जी हां, गेंद सीमा रेखा पार, 6 रन। माल का ये स्ट्रोक देखने को मिला बल्लेबाज हर्षल ठाकुर का। उल्वेनोड प्रीमियर लीग में भी कमाल का क्रिकेट खेलते हैं। फिर प्रतीक होंगे उनके साथ, हमेशा अच्छा क्रिकेट इस टीम की ओर से, लेकिन उनके साथ भी जय बजरंग भूम टीम है जो अच्छी लाइन में चल रही है। चिन्नर की टूर्नामेंट में सुपर 4 में क्वालिफाई, लेकिन आज अपना सुपर 8 का मैच यहां पर खेल रहे हैं, तो निश्चित तौर पर दोनों भी टीमों में काफी अच्छी भिड़ंत हमें यहां पर नजर आएगी। एक ट्रॉफी के लिए मैच है दो टीमों के बीच में। इस बार ऑन साइड में मोड़ने का प्रयास, शॉर्ट स्क्वायर लेग में अंपायर के बगल में गेंद को उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय और इसे 1 रनों की मदद से स्कोर पहुंचा है 16। धीरे धीरे ही सही मगर चलते रहना बहुत जरूरी होता है, और कहीं ना कहीं थोड़ी सी यहां पर पार्टनरशिप जो है उनकी आगे बढ़ रही है। दरम्यानच्या कालावधी आपण पाहू शकतो खारकोपर गावातील महाराष्ट्र श्री ज्याने खरं तर पटकावलाय अशी गिरीश पाटील सरांचं इथं आगमन होतंय। भूषणदादा मात्रे यांच्या अतिशय जवळचे हे परम मित्र आहेत आणि नेहमीच फार मोठं एक दमदार व्यक्तिमत्व म्हणजे त्यांच्याकडे पाहिलं जात आहे। आणि विपुल, भूषणचा फिजिकल फिटनेस अगर तुम्ही पाहताय ना तो गॅरी मुलेच आहे, आणि दमदार फिजिकल फिटनेस जिम्नॅस्टिक म्हणून त्यांना आपण नेहमीच पाहतो। आणि शिवाजीनगरच्या स्पर्धेमध्ये त्यांची पोज आपण पाहिलीत, ॲब्डोमन बाय विथ थाय मसल, इंटरनॅशनल मेन फिजिक, ज्याच्यामध्ये आपण भरीव कामगिरी नेहमीच या पठ्ठ्याची पाहतो। आणि आपलं सहर्ष स्वागत गैरी भाई। 17 बने स्कोर कार्ड के ऊपर, सेकंड पावर पे का ओवर मैदान के अंदर जारी है। फिजिकल फिटनेस के लिए कितनी मेहनत करनी पड़ती है भूषण अच्छी तरीके से जानते हैं, और भूषण के फिजिकल फिटनेस ट्रेनर भी हो अच्छी तरीके से जान लेते हो। बल्ले का बाहरी किनारा लगा है या नहीं ये तो समय ही बता पाएगा, लेकिन फील्डिंग का एफर्ट लाजवाब था। जी हाँ, डेफिनेटली ये चांस बना था, बल्ले पर लगी थी गेंद, सिंगल मिलेगी। ओवर की समाप्ति और इसी के साथ ओवर नंबर समाप्त हो चुका है। टोटल दूसरा 2 ओवर की समाप्ति के बाद 18 रन बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर टीम जय हनुमान खारकोपर। ये विशाल को भी पता है, अगर आप भी जिम करते तो आप भी इतने तगड़े होते। गैरी भाई, आपके पास क्लास जल्दी लगाने वाले विशाल की, उसे भी तैयार कीजिए जरा। बेहतरीन विशाल का सक्सेस हमें एक पता चला है शिवाजीनगर की टूर्नामेंट में। तो चलिए यहां पर 2 ओवर में 18 रन है, अच्छी गेंदबाजी वही हो रही है अब महेश पाटिल और साथी बल्लेबाज सुमित पाटिल की ओर से। एक प्लस पॉइंट यही है खारकोपर टीम के लिए कि उनके विकेट नहीं गए, पहले विकेट के लिए भागीदारी बनती हुई। सुधीर शेठ ठाकुर साहब कोपर, आपका भी स्वागत करेंगे। दमदार नेतृत्व हमेशा जाने जाते हैं, और खास करके खारकोपर टीम के लिए उनका काफी महत्वपूर्ण रोल। उल्वेनोड प्रीमियर लीग कमेटी के मेंबर्स हैं, दमदार उल्वेनोड प्रीमियर लीग सीजन 6 हमने देखा गाउदीबी नावा के मैदान के ऊपर। और इस बार कीश के गहराई तक जाना चाहते थे, स्लॉक स्वीप मारना चाहते थे, लेकिन बल्ले के रडार में गेंद आई नहीं। डॉट बॉल की शुरुआत तीसरे ओवर में अमर ठाकुर आते हुए, मोस्ट एक्सपीरियंस प्लेयर ऑफ द जय बजरंग भूम की ओर से। 5 ओवर में 5 बॉलर आपको नजर आएंगे, यानी कि कसरत होगी आगे के 2 गेंदबाजों की, और खास करके ये 3 नंबर के गेंदबाज इस वक्त बॉलिंग मार्ग पर आते हुए
एक छक्का अभी तक निकला है बल्लेबाज हर्षल के बल्ले से। व्यक्तिगत खेल रहे नाबाद 9 गेंदों में 14 और प्रफुल्ल खेल रहे 2 पर। इस बार भी वही इरादा था लेकिन सही समय पर कंट्रोल किया अपने आप को। तब तक 1 रन पूरा, 1 रनों की मदद से टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 19 रन बने। 2 गेंदें इस ओवर की अभी तक सटीक लाइन और लेंथ के साथ फेंकते हुए। देखिए मुश्किलें आती है कभी कभी सफर में, लेकिन यहां से किसी एक बल्लेबाज को आगे चलना पड़ेगा, चांस लेना पड़ेगा, क्योंकि धीरे धीरे गेंदें भी कम होती जा रही है। खींचने का प्रयास किया है, फील्डर मौजूद है वहां पर, बढ़िया एफर्ट, बढ़िया फील्डिंग, केवल एक ही मिलेगा। पिछले कुछ गेंदों के ऊपर शांत रखा है। आखिरी जो 7 गेंदें, 7 नहीं बल्कि छक्का खाने के बाद वो 5 गेंदें, फिर ये 3 गेंदें, 8 गेंदों में मात्र 4 सिंगल्स आ चुके। थोड़ा सा दबाव तंत्र डालने का प्रयास कर रहा है। हर्षल के बल्ले का मुंह खोलना बहुत जरूरी होगा इस वक्त जो हनुमान खारकोपर टीम के लिए। तो प्रयास कर रहे हैं लेकिन ठीक नहीं लग रही है गेंदें, फ्लाइटेड गेंदें ललचाने का प्रयास कर रहे हैं। और जय बजरंग भूमि 11 टीम के गेंदबाज 1 नंबर किफायती मारा अपने टीम के लिए करते हुए। क्यों कल सुपर 4 में क्वालिफाई है उसका उत्तम उदाहरण यहां पर पेश करते हुए। अब यहां पर हर्षल सेट बल्लेबाज है जिनके सामने ये दमदार गेंदबाजी का प्रदर्शन अभी तक नजर आता हुआ। कितनी देर तक यहां पर शांत रहना चाहेंगे ये बल्लेबाज। इस बार शॉट अच्छा है, परफेक्ट मिडल ऑफ द बैट और ये ठोका है हर्षल ने दमदार 6 रन। का प्रदर्शन आखिरकार 6 मिला, 6 की मदद से टीम का स्कोर है 26। तीसरी ओवर की आखिरी गेंद होगी। अच्छी गेंदबाजी चल रहे थे लेकिन एक खराब गेंद ने यहां पर क्या लाइन बिगाड़ दी है बल्लेबाज ने। तो चले इस बार विकेट कीपर ने की है गलती, शायद ये मौका मिलेगा। चौका 22 का इशारा अंपायर का। रन कैसे भी आए, रन खारकोपर टीम के लिए इंपॉर्टेंट है और गेंद सीमा पर। 4 ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद 30 रन बगैर विकेट कोई नुकसान के ऊपर जय हनुमान खारकोपर। जमाने की यही गाने हैं, बहुत ही सुसज्ज और अच्छे संगीत। जिन्होंने जिन्हें उस उनके जमाने में ये प्रेम किया है उनके लिए संगीत काफी अच्छे होंगे। ये मेरे ख्याल से अजय देवगन और करिश्मा कपूर का ये संगीत है। 30 रन 3 ओवर की समाप्ति के बाद 12 गेंदों का खेल बचा हुआ है, 10 विकेटें अब भी यहां पर हाथों में सुरक्षित है। खास करके टीम जय हनुमान खारकोपर के खेमे में हर्षल खेल रहे व्यक्तिगत 2 छक्कों की मदद से 21 के ऊपर और साथ ही बल्लेबाज प्रफुल्ल गरत खेल रहे 5 गेंदों में 3 रन बनाकर प्रफुल्ल को शांत रखा है। हर्षल का बल्ला चला है लेकिन देखेंगे अब दूर वाले छोर से जय बजरंग भूमि 11 टीम के कप्तान किस गेंदबाज को गेंदबाजी के लिए आमंत्रित किए जाएंगे। कठिनाइयों का बीज होता है ताकत का, जब भी दबाया जाता है ना वही अंकुर बन जाता है और उसके सामने हमेशा कितनी बड़ी मुश्किल आती है और हमेशा उन मुश्किलों को चीरकर सीना उगकर जो बाहर आता है। कि यहां पर देखेंगे बॉलर भारी पड़ेंगे आखिरी 2 ओवर में या बल्लेबाज स्लॉग ओवर में आक्रामक रूप इरादे लेते हुए एक बड़ा टारगेट की ओर चलेंगे। पहली गेंद लाजवाब प्रसाद पाटिल की डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। शांत रखा है आज, बल्ला नहीं चल रहा है इस वक्त। प्रफुल्ल गरत का हार्ड हिटर बल्लेबाज है लेकिन पूरी तरीके से मुश्किल है उनके सामने। साथी बल्लेबाज भले ही हर्षल का बल्ला चल रहा है लेकिन दोनों के बीच में पार्टनरशिप तो है, गेंदें भी बहुत सारी उन्होंने खेली है। टैप किया इस गेंद को, सिंगल मिला। दूसरे के प्रयास में थोड़ा सा आलसी क्रिकेट, ये लूज मूवमेंट जो होते हैं ना वो आपके लिए कठिनाइयां पैदा कर सकते हैं। किस्मत मौका देती जरूर है लेकिन आपकी मेहनत जरूर आपको चौका देती है
मेहनत कर लीजिए, आलस पर छोड़ दिए। जहां पर एक ही रन होना चाहिए था। जय बजरंग भूम टीम भी जानती है कि खारकोपर टीम की गेंदबाजी उनकी ताकत है, तो उसके लिए उन्हें फील्डिंग का सुधार लाना है, रनों को बचाना है, लेकिन रन बनाना चाहती है इस वक्त खारकोपर। इस बार भी टैप किया है बॉल को, लॉन्ग ऑफ का खिलाड़ी गेंद के नीचे आता हुआ उठाएंगे, फील्ड करेंगे। एक से ज्यादा मात्र कुछ नहीं है। व्हाट अ ग्रेट बॉलिंग। चारों के चारों गेंदबाजों ने सुस्थिति में गेंदबाजी अभी तक काफी बढ़िया नजर आती हुई। ये ड्रोन व्यू आपका देख रहे हैं स्क्रीन के ऊपर। हुतात्मा मैदान पूरा वर्तुलाकार ये क्रीडांगन, क्या साफ सुथरा, ये लाइट फ्लड लाइट आपके सामने। और आज ये मेघनाथ शेठ प्रतिष्ठान का शानदार नाइट टूर्नामेंट का आयोजन आपके सामने। इस बार जड़ में डालने की कोशिश की है लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी, थोड़ी सी मिस फील्डिंग, थोड़े आगे आना चाहते थे कैच के लिए, लेकिन टप्पे का इंतजार करना चाहिए था। तब तक गेंद जाती हुई सीमा पार 4 रन। मत सोच कि तेरा सपना पूरा क्यों नहीं होता, क्योंकि हिम्मत वालों का इरादा कभी अधूरा नहीं होता। जिस खिलाड़ी का खेल अच्छा होता है ना, उसके खेल में कभी अंधेरा नहीं होता। बढ़िया वापसी, देखिए फील्डर ने साथ नहीं दे पा रहे, फिर अपने बॉलिंग में काफी अच्छा प्रदर्शन दे रहे। इस वक्त जय बजरंग भूम टीम की ओर से बॉलर प्रसाद पाटिल, 5 में केवल 7 रन। चारों के चारों गेंदबाजों ने कसी हुई गेंदबाजी की है। 37 बने, यहां से 13-15 बनाने पड़ेंगे तो 50 का आंकड़ा जरूर छुएगी। लेफ्ट कर दिया, इस बॉल को छोड़ दिया है, ऑप्शन से काफी बाहर। अंपायर का व्हाइट बॉल का इशारा। एक्स्ट्रास में बढ़ोतरी, 1 रनों की मदद से टीम का स्कोर है 38। आखिरी 7 गेंदें इस इनिंग्स की बची हुई। इन 7 गेंदों में अगर 3 छक्के भी आते तो बड़ा टारगेट सेट होगा, लेकिन ना जो गेंदबाजी चल रही है ना, उससे ऐसा लग रहा है कि मुश्किल हो रही है। लेकिन विकेट एक भी नहीं गवाया, ये उनका प्लस पॉइंट था शॉर्ट पाइंग के रीजन में। बढ़िया फील्डिंग, बढ़िया फील्डिंग, केवल 1 ही रन वहां पर मिलेगा। क्या बॉलिंग हुई है इस चौथे ओवर में भी, और देखते देखते ओवर नंबर समाप्त हो चुका है, चौथा। और इसी के साथ 4 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है 39, बगैर विकेट खोए नुकसान के ऊपर जय हनुमान खारकोपर। दरम्यानच्या कालावधीमध्ये आपण पाहू शकता निलेशजी म्हात्रे आणि त्यांच्या समेत मनोहरजी म्हात्रे आणि विवेकजी म्हात्रे या सर्वांचं आपण सहर्ष स्वागत करत आहोत। या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक मान्यवर तुम्हाला पाहायला मिळतात आणि या व्यासपीठावर बंधन धाग्याचा आणि काळीज वाघाचा अशी खरं तर शिवप्रेमी शिवसैनिक, कट्टर शिवसैनिक आमचे निलेशदादा म्हात्रे आणि मनोहरदादा म्हात्रे त्यांच्या समेत महेंद्र शेठ घरात कामगार नेते यांच्या अतिशय जवळचे निकटवर्तीय विवेकदादा म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालं। आपण सहर्ष स्वागत करूयात आणि बोलूयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये। क्या बात आहे विपुल, नसेल भगवा शिरावर तर येऊन बसेल परका उरावर, शिवसेनेचे दमदार नेतृत्व, आपलं सहर्ष स्वागत। 39 बने स्कोर कार्ड के ऊपर, जहां पर एक बड़े टारगेट की ओर चलना चाहती थी लेकिन रोक लगाई है, मौका नहीं दे पा रहे। वहां पर रन संख्या मात्र 39। स्लॉग ओवर पारी का 5वें ओवर में गेंदबाजी के लिए आमंत्रित किया है जय बजरंग भूम 11 टीम के कप्तान ने सुशांत पाटिल को। सुशांत आएंगे बॉलिंग मार्ग पर। 25 मिनट का समय है, उस 25 मिनट में आपको इनिंग समाप्त करना यह भी बहुत जरूरी होगा। हर्षल और साथी बल्लेबाज प्रफुल्ल, 2 महत्वपूर्ण बल्लेबाज हैं, लेकिन जहां तक सवाल है 2 खिलाड़ियों के बीच में एक पार्टनरशिप 24 गेंदों में 39 की बनी है। अपेक्षा नहीं है 2 खिलाड़ियों की ओर से, जब 24 में आप 39 बनाते हो तो ये एक समय 50-55 की पार्टनरशिप इस 4 ओवर में होनी चाहिए थी, लेकिन फिलहाल अभी भी कुछ बिगड़ा नहीं है। बड़े ओवर की तलाश में जाना चाहेगी कोपर टीम। पहली गेंद टैप किया इस बॉल को, फील्डर आते हुए गेंद की तरफ, 1 रन तो जरूर मिलेगा। दूसरे का प्रयास, गुड रनिंग बिटवीन द विकेट। अपील की गई थी अंपायर की तरफ, लेकिन नॉट आउट का इशारा अंपायर का। 2 रन मिलेंगे, 2 रनों की मदद से टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 41 रन। 5 गेंदों का खेल बचा हुआ है। नेक्स्ट मैच यानी कि भूमिका स्पोर्ट्स से चिरले और बहिरनाथ स्पोर्ट्स सावलेश्वर 11 सावले टीम के कप्तान पहले सेमीफाइनल के लिए आ जाइए। दोनों भी टीमों के कप्तान बहिरनाथ स्पोर्ट्स सावलेश्वर 11 सावले और भूमिका स्पोर्ट्स 11 चिरले 61 रनों का लक्ष्य का पीछा किया उन्होंने, और क्या कमाल का क्रिकेट देखने को मिला भूदुम टीम के खिलाफ। पहली गेंद के ऊपर 2 सुशांत के ऊपर, जहां पर आखिरी 5 गेंदों का खेल स्लॉग ओवर का बचा हुआ है। बाहरी किनारा बल्ले का, गली के रीजन में से गेंद निकल रही है, आउटफील्ड फास्ट, पीछे खिलाड़ी दौड़ रहे हैं। गुड फील्डिंग,
अपने आप को कंट्रोल किया, बॉडी को बैलेंस करते हुए 2 रन जरूर बचाए, तब तक 2 रन मिलेंगे जरूर दौड़ के। 2 रनों की मदद से टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 43 रन, 50 के करीब जाना चाहेगी फाइटिंग टोटल। लेकिन मैं कहूंगा कि जिस तरीके से संदेश गेंदबाजी का क्रम है ना वो काफी बढ़िया रहा। सभी के सभी गेंदबाजों ने संतुलित और नियंत्रित गेंदबाजी की, कोई भी ऐसी खराब गेंदें नहीं फेंकी भीमर वाइट जिसकी परेशानी हो। और चलिए इस बार बल्ले के रडार में आई है, कब से तलाश रही थी कि कब गेंद आएगी, और इस बार बल्ले ने कहा गेंद से जरा जाइए आप कितनी देर तक अंदर रहेंगे, आइए सफर करके 6 रन। सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं संगीत, बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा वाट पाहते तुमची सेना। बेहतरीन यहां पर छक्का और 6 की मदद से 49 तक पहुंची है। 3 गेंदें बची इस पहले इनिंग्स की, यानी कि अब लग रहा है फाइटिंग टोटल खड़ा करेगी क्योंकि बॉलरों के पास ताकत है इनके। लेकिन जय बजरंग भूम टीम के अब सेकंड इनिंग्स में बल्लेबाजों को भी दमखम दिखाना पड़ेगा। पहले 4 ओवर में शांत, 23 ओवर में मोर्चा संभाला है। 36, 28, 3 बैटिंग परफॉर्मेंस है इस खिलाड़ी का। 19 गेंदों में 36 इस मैच में। स्कोरिंग एनालिसिस बैटिंग का आप देख सकते हैं इस खिलाड़ी का। दमदार बल्लेबाजी का प्रदर्शन अभी तक दिखाया उन्होंने, लेकिन इस समय यह छक्का आने के बाद यह आत्मविश्वास भरा स्ट्रोक था, इसमें कोई हड़बड़ाहट नहीं थी और आखिरकार हर्षल के बल्ले से यह दूसरा मैक्सिमम हिट। दबाव दबाव थोड़ा सा दबाव, ऑफ स्टंप से बाहर, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा, व्हाइट की मदद से एक्स्ट्रास में बढ़ोतरी। तब तक यहां पर इसी के साथ 50 का आंकड़ा छूती हुई जय हनुमान खारकोपर टीम। ये लीजिए थोड़ा सा सैड मोमेंट था, जो बाइक मिली थी उन्हें सरपंच ट्रॉफी में इसी ग्राउंड के ऊपर, ये थोड़ा सा सैड मोमेंट था उनका। और जब सैड मतलब ये खुशी के आंसू थे उनके, और पूरी तरीके से क्या कमाल की क्रिकेट खेली इस खिलाड़ी ने। और इस बार हवा में गेंद, खुद बॉलर अपने फॉलो थ्रू में आते हुए कैच इट की मांग, बैट्समैन आउट। तो चलिए बल्लेबाज होंगे आउट 50 के ऊपर। यह पहला विकेट मैदान से बाहर लौटता हुआ। अब यहां पर देखेंगे न्यू बैटर प्रतीक पाटिल, अच्छे ऑलराउंडर, किफायती ऑलराउंडर जिसे कहा जाता है। आठ बॉल में 6 बनाकर नॉन स्ट्राइक इन पर है प्रफुल्ल, और प्रतीक ठाकुर आते हुए स्ट्राइक इन पर। प्रतीक पाटिल माफ कीजिएगा, एक अच्छा ऑलराउंडर खेलने के लिए तैयार। पहली गेंद फेस कर रहे थे, ऑफ स्टंप से बाहर, अंपायर का व्हाइट बॉल का इशारा। चैलेंज करना चाहते हैं अंपायर के इस निर्णय को, और रिव्यू है वो बचाना नहीं चाहते कि आपकी 2 गेंदें बची आपके बाद, तो शायद वो रिव्यू लेना चाहते हैं। आइए थर्ड अंपायर, ऑनफील्ड अंपायर डिसीजन है बिल्कुल व्हाइट बॉल करार, लेकिन इस निर्णय को चैलेंज किया है वहां पर बैटिंग फील्डिंग टीम ने। आइए तीसरे अंपायर भूषण, आइए तब तक। तो इट्स वाइड बॉल कॉल, थर्ड अंपायर डिसीजन। 51 रन बने स्कोर कार्ड के ऊपर इस वाइड की मदद से, यानी कि एक्स्ट्रास में बढ़ोतरी। एक्स्ट्रा बॉल यहां पर रिलीज करनी पड़ेगी बॉलर्स को। सुशांत पाटिल 12 अब तक देकर 1 विकेट इंपॉर्टेंट हर्षल ठाकुर का इनके नाम पर, लेकिन ये वाइड बॉल थोड़ी सी तकलीफ देगी। एक्स्ट्रा बॉल रिलीज करनी पड़ेगी। 6 गेंदों का 1 ओवर, और उसमें आप इस तरीके की जो खराब गेंदें फेंकेंगे जिसका फायदा जरूर मिल सकता है। लवली डिलीवरी,
इस बार अच्छी गेंद, डॉट बॉल की समाप्ति, स्कोर रुका हुआ है सिर्फ और सिर्फ 51 रन। 5 ओवर का ये मैच, जहां पर 5 ओवर प्रगति पथ पर सिर्फ 1 रन और 1 गेंद यहां पर इस ओवर की बची हुई है। सटीक मारा किया है, सिर्फ 1 ही वाइड आई थिंक इस इनिंग्स में आ चुका है, 3 वाइड आ चुके हैं, लेकिन फिर भी खूबसूरत गेंदबाजी की है जय बजरंग 11 भूम टीम के खिलाड़ियों ने। नेक्स्ट मैच के लिए हम फिर से एक बार अनाउंसमेंट करना चाहेंगे। भूमिका स्पोर्ट्स 11 चिरली टीम के कप्तान टॉस के लिए आइए और उनके खिलाफ बहरीनाथ प्रसन्न सावलेश्वर 11 सावली टीम के कप्तान, पहला सेमीफाइनल। आइए टॉस के लिए दोनों भी कप्तान। और पैरों पर डालने का इरादा जरूर था, लेग स्टंप से बाहर। एक्स्ट्रा बॉल में बढ़ोतरी, लंबा ओवर यहां पर नजर आता हुआ। इस ओवर में अभी तक वाइड आ चुके टोटल 3, यानी कि 9 गेंदें इस ओवर में रिलीज होगी बॉलर्स की, जहां पर उसमें 3 खराब। सबसे बड़ा ओवर यहां पर नजर आता हुआ अभी तक बाकी के 4 बॉलरों के अगर बदले देखेंगे तो चारों गेंदबाजों ने शानदार गेंदबाजी की है, लेकिन ये लंबा ओवर यहां पर नजर आता हुआ। और फिर से एक बार पैरों पर डालने की कोशिश जरूर की थी, अच्छी फील्डिंग विकेट कीपर के पीछे। 1 ही रन वहां पर मिलेगा और इसी के साथ पहली इनिंग समाप्त हो चुकी है। और पहली इनिंग से समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर 53, यानी कि जीतने के लिए 5 ओवर और चाहिए 54 रनों की जरूरत। और इस मैच का आंखों देखा हाल सेकंड इनिंग में चलेंगे उड़न क्रिकेट समालोचक एसोसिएशन के उपाध्यक्ष मिस्टर विपुल पाटिल सर। तब तक सुनते हैं डीजी की संगीत। टॉस के लिए आइए साउथ चिरले के कप्तान। हॅलो, आपण विनंती करूया चंद्रकांतजी पाटील यांना की आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या। भारतीय जनता पार्टीची खरं तर एक दमदार कार्यकर्ते चंद्रकांतजी पाटील यांचं इथं आगमन झालंय, त्यांना आपण विनंती करूयात की आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी आपण अतिथी कक्षामध्ये या। सबका साथ सबका विकास, आणि आज भारतीय जनता पार्टीचे दमदार कार्यकर्ते चंद्रकांतजी पाटील यांचा आपण इथं शुभ सन्मान करत आहोत। तसे आपण विनंती करूयात निलेशजी म्हात्रे यांना आपला शुभ सन्मान स्वीकारण्यासाठी या। शिवसेनेचे दमदार नेतृत्व सन्माननीय निलेश भाई म्हात्रे यांना विनंती करतो की आपण यावं। ज्यांनी देव पाहिले ते संत झाले, ज्यांनी बाळासाहेब पाहिले ते भाग्यवंत झाले, असे शिवसेनेचे दमदार नेतृत्व निलेश भाई म्हात्रे यांना आपण या ठिकाणी पाहताय। त्याच्यानंतर शिवसेनेचे अजून एक दमदार नेतृत्व सन्माननीय मनोहर शेठ म्हात्रे साहेब, मनोहर शेठ म्हात्रे साहेब यांना विनंती करतो आपण देखील यावं। आपला देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी केलं जाईल। स्वतःला सम्राट समजणारे तुम्हाला 1760 पाहायला मिळतील, परंतु एकच असे हिंदू हृदय सम्राट होऊन गेले ते बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे मावले या ठिकाणी आपण पाहू शकाल। मनोहरदादा म्हात्रे यांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीनं। त्याच्यानंतर विवेक म्हात्रे साहेब, विवेक म्हात्रे साहेब आपण यावं। आपला सन्मान स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। विवेक दादा म्हात्रे यावं,
आपला देखील शुभ सन्मान आणि काँग्रेसचे दमदार नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख म्हणजे तर महेंद्र शेठ घरत साहेब यांचे अतिशय निकटवर्तीय अभ्यासू आणि विश्वासू सरदार म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो ते विवेक म्हात्रे साहेब यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। त्याच्यानंतर गिरीश भाई म्हात्रे उर्फ गॅरी, गिरीश भाई पाटील उर्फ गॅरी फिजिकल फिटनेस। आता जीजे मास्टर ने गाना लावता आओ जी भाऊजी दिल से दिल मिलाओ जी आ गया देखो बॉडीगार्ड इंटरनॅशनल फिजिकल फिटनेस बॉडी बिल्डर म्हणून ज्यांची आपण सातत्याने मेन फिजिक्स ज्यांचं शरीरश्रेष्ठ स्पर्धेमध्ये भरपूर मोलाची कामगिरी आपण पाहतो ते गिरीश पाटील यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जाईल। मायची उबदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा येथे हा यथोचित शुभ सन्मान आपण या ठिकाणी पाहतो। त्याच्यानंतर मंदार ठाकूर यांना विनंती करतो की आपण यावं, आपला देखील सन्मान। तर मंदारभाई ठाकूर यांना विनंती करतो की आपण यावं, आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। तर मंदारभाई ठाकूर यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। त्याच्यानंतर सर्वेशभाई यावं, आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जाईल। हो तुमचा पण, कारण प्रत्येक पाहुणा आमच्यासाठी देवा सन्मान आहे आणि प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान भूषणभाई म्हात्रे यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पाहतो। तर यावं मंदारभाई, स्वतः आर्किटेक्ट आहेत मित्रांनो। तर सर्वेश यांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल। कमी वयामध्ये अगदी उच्च शिक्षण घेण्यासाठी तुम्ही नेहमीच त्यांना पाहताय, सुप्रसिद्ध आर्किटेक्ट यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं। धन्यवाद सर्व मान्यवरांचे, खूप खूप आभार। तर टॉस देखील आपण करून घेऊया, लगेचच दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेत। तर शिवसेनेचे दमदार नेतृत्व निलेश दादा म्हात्रे आपण यावं, आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करूया। भैरीनाथ प्रसन्न सावलेश्वर 11 सावले विरुद्ध त्यांना फाईट करेल मैदानावरती तो म्हणजेच भूमिका स्पोर्ट्स 11 चिरले। तर आमचे गुरुवर्य आत्माराम आप्पा सर यांचे या ठिकाणी शुभागमन झाले, यावं सर, आपला मी सहर्ष स्वागत। तर पहला सेमीफाइनल भैरीनाथ प्रसन्न सावलेश्वर 11 सावले और भूमिका स्पोर्ट्स 11 चिरले। बघा आदात पाठीच घेऊन आलाय। तर निलेश दादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते टॉस। हेड सीसी कॉल कॅप्टन सावले, टॉस जिंकला सावले संघ। जो काही निर्णय असेल तो आपण ही मॅच संपल्यानंतर घेऊन मैदानात उतरायचं आहे। राधे एंटरप्राइजेस चिरले ज्या बैलाने अखंड महाराष्ट्र गाजवला असे महबूब बैलाचे मालक दीपक शेठ पाटील यांच्या वतीने हे टी शर्ट तुम्ही या संघासाठी पाहताय। जाऊया मॅच मध्ये जिथे जोडले जातील सेकंड इनिंग्स मध्ये विपुल पाटील सर। धन्यवाद प्रवीण गायकर। येणाऱ्या 28 बॉल आणि 49 धावांची गरज आहे, जिथं पाठलाग करायचा होता। एका बाजूला आपण 54चा पाठलाग करत असताना जय बजरंग मोठे भूम संघाला पाहू शकता। जय हनुमान खारकोपर संघ सध्या गोलंदाजी करतोय। प्रत्येक पाटीलचा पुढील बॉल सर्वेश पाटीलच्या हा समोर पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळवला। खारकोपर संघ म्हणण्यात थोडीशी फिरकीचे जादूगर अनेक तुम्हाला गोलंदाज पाहायला मिळतात आणि अतिशय चांगली गोलंदाजी करणारे गोलंदाज प्रत्येक पाटीलला देखील आपण पाहू शकता। अगदी स्क्रीनवर सध्या तुम्हाला यश मेघनाथ म्हात्रे आणि त्यांच्या समोर त्यांचे मामाश्री वामनजी पाटील हे देखील पाहायला मिळतात। लोवर फुल टॉस हलक्यात खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ मध्ये 2 क्षेत्ररक्षक वेगाने धावतात। एक धाव कंप्लीट दुसरीसाठी पलटले देखील, शेवटच्या क्षणाला चेंडू अडवला। 2 धावा इथून कंप्लीट देखील केल्या गेल्या। चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळाली ती म्हणजे जय बजरंग मोठे भूमच्या माध्यमातून। दोन्ही बलाढ्य संघ आहेत। कालच्या रात्रीमध्ये तिरंगा चषकामध्ये सुपर 4 मध्ये दाखल जाणारा हा खतर मोठे भूम संघ आहे, त्यामुळं तेवढाच खतर त्यांचा विश्वास देखील वाढला गेलाय आणि या सर्व क्रीडांगणामध्ये खेळत असताना सुद्धा सुपर 8 मध्ये दाखल झालाय। त्यामुळे जिद्द चिकाटी दुसऱ्या बाजूला पण खारकोपर संघाला पाहू शकताय। सरपंच चषकामध्ये
सुद्धा चांगली दमदार कामगिरी या संघाची राहिली होती आणि तो संघ सध्या त्यांच्या विरुद्ध खेळतोय. प्रतीक पाटीलला आपण गोलंदाजी करताना पाहू शकता. रायगड जिल्ह्यातील एक नामांकित खेळाडू आहे, अष्टबैली भूमिका साकारणारा खेळाडू आणि नेहमीच रब्बर बॉलची स्पर्धा असू दे किंवा व्यावसायिक क्रिकेट खेळणारा प्रतीक पाटील याचा बोलबाला देखील चांगला राहिला. चांगली बॉलिंग सध्या करत असताना आपण प्रतीकला देखील पाहू शकतो. यावेळी आउटली अपील केली जाते. LBW स्वरूपात पहिला हादरा लागलाय जय बजरंग मोठे बोम संघाला. बॅक टू पॅव्हलियन परतावं लागेल सर्वेश पाटील या खेळाडूला. षटकाच्या समाप्तीनंतर 54 धावांचा पाठलाग करत असताना जय बजरंग मोठे बोम संघाच्या धावपटला धावा लागल्या गेल्या त्या एक बाद 7 धावा. येणारे 24 बॉल आणि जिंकण्यासाठी आणखीन 47 धावांची गरज आहे. मैदानात नवीन खेळाडू सुमित पाटील दाखल झाला. इथून आक्रमण करावं लागेल. मोठे बोम संघ सुद्धा उरण पूर्व विभागातील एक बलाढ्य संघ आहे. अगदी ऐतिहासिक गाव चिरनेर आणि या चिरनेरच्या अगदी जवळ हाकेच्या अंतरावर असलेले गाव. तर दुसऱ्या बाजूला आपण उलविण परिसरातील जय हनुमान खारकोपर संघ, वन टीम वन ड्रीम हा संघ एकत्र झालाय. सुधीर शेठ ठाकूर यांचं कधी आपण कौतुक करूयात. नेहमीच खारकोपर टेनिस क्रिकेटला ज्यांनी ज्यांचं फार मोठं योगदान लाभलंय असे उलवेनोड ग्रामीण टेनिस क्रिकेटचे अध्यक्ष आहेत. त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. गोलंदाज दाखल झालेत आयुष गोंधळी. पहिलाच बॉल हलक्या हाताने खरं तर रिलीज केलाय. एक अपकमिंग स्टार आहे. अगदी हातभर वळवण्याची कळा असलेला हा गोलंदाज. याला आपण सध्या गोलंदाजी करताना पाहू शकता. आयुष गोंधळी याच मैदानामध्ये एक मिडन षटक देखील याच गोलंदाजाने टाकलं होतं. गेल्या हप्त्यामध्ये जर पाहायला गेला तर त्या रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सुद्धा या गोलंदाजाचा बोलबाला राहिला होता आणि या खारकोपर संघ म्हणल्यानंतर चांगली गोलंदाजी नेहमीच पाहायला मिळते. यावेळीचा बॉल थोडासा लोअर फुटवर टाकण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. इथून मात्र एकेरी धाव मिळाली जाईल आणि या एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागले गेले त्या 9 धावा. ॲक्शन रिप्ले पाहू शकताय. अगदी असं वाटलं होतं की लेग इस्टीच्या बाहेर चेंडू झालाय की काय, पण बॅटला ब्रश करून पाठीमागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला होता. जिथं पाठीमागच्या दिशेने चेंडू अडवला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय ते म्हणजे पाठीमागच्या दिशेनं. एकच धाव आले. 9 धावपटला लागले गेल्यात. रिक्वायर्ड रनचा विचार केला तर 12.27च्या सरासरीने तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. भूम संघ तेवढ्या ताकदीचा संघ आहे. सुमित पाटील आणि बंट्याकडे ती क्षमता. बॅकफुटला गेलाय. लॉफ्टेड फटका जरूर पाहायला मिळालाय. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतात. जेल कॅरी केला जातोय आणि तिथून आणखीन एक दुसरा आदरा लागलाय जय बजरंग मोठे बोम संघाला आणि आयुष गोंधळीनं महत्वाची विकेट मिळवून दिलंय. ती म्हणजे जय हनुमान खारकोपर संघासाठी. धनेश भोईर कमालीचा झेल त्याने टिपला. मिड विकेट रिझन होता आणि 10-12 पावलांचा अंतर चेस केला आणि त्यानंतर अगदी स्वतःला जोखून दिलं. 100% एफर्ट देखील धनेश भोईरचा पाहायला मिळाला. कमेंटमेंट चांगली राहिली त्या म्हणजे फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये आणि महत्वाचा हादरा लागलाय तो म्हणजे बॅटिंग करत असताना जय बजरंग मोठे बोम संघासाठी. चार रणजी क्रिकेटच्या स्पर्धा खेळल्यात. 4 बक्षिसं मिळवलीत ते म्हणजे खारकोपर संघानं. आता 5वी स्पर्धा खेळतात आणि सुपर 8ची सध्या मॅच ते देखील खेळतात. एक हेतू सेफ आहे.
हा नारा आपण रामबाग चषकामध्ये पाहिला होता आणि हेच खरं तर केलंय खारकोपर संघानं. त्यामुळं मगाशी म्हणालो की सुधीर शेठ ठाकूर यांचं फार मोठं योगदान खारकोपर टेनिस क्रिकेटसाठी लाभलंय आणि आज संघ एकत्र झालाय. चांगली कामगिरी पाहायला मिळाली. एकत्र संघ राहिला, 2 बाईक लगेच आल्या. हे खरं तर क्रिकेटमध्ये महत्त्वाची गोष्ट खारकोपर संघाच्या वतीने देखील पाहायला मिळते. हलक्या हाताने खेळून काढला होता. सिंगल रन्स इथून मिळेल. नवीन बॅट्समन प्रणित नारंगीकरचा फटका जरूर पाहायला मिळाला, जिथून धावपटा धाबा लागले गेले त्या 10 धाबा. येणारे 20 चेंडू आणि 44 धाबांची आणखीन गरज आहे. 20 मध्ये 44 बनवायचे आहेत. एका बाजूला आपण विचार केला तर सुमित पाटीलकडे ती प्रचंड क्षमता आहे, पण आयुष गोंधळी ज्याने कम्मालीची गोलंदाजी केली आहे. मागील 4 चेंडूमध्ये फक्त 3 धाबा खर्च केल्या आहेत. स्लोवर पद्धतीचा बॉल अगदी पुढ्यामध्ये टाकला होता, खेळून काढलाय. ऑन द राईटचा फटका पाहायला मिळाला. लांगोनमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फक्त इथून सिंगल रन्स मिळेल आणि एकेरी धाबेनिशी धावपटला धाबा लागले गेले त्या 11 धाबा. 2 बाद 11 धाबा धावपटा लागताना पाहायला मिळतात. 54चा पाठलाग करायचा आहे. भूम संघाला सुद्धा इथून एखादी चांगली इनिंग बिल्ड करायला लागेल, कारण खारकोपर संघाकडे बरेचसे असे नामांकित गोलंदाज आहेत. विशाल गरत असतील, प्रतीक असतील, आयुष गोंधळी आहेत, हे नामांकित गोलंदाज. यावेळचा बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा आतमध्ये वळवला. या शेळीसाठी खरं तर आयुष गोंधळी देखील ओळखला जातोय. 2 षटकांचा इथं आपण विचार केला तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 54चा पाठलाग करत असताना धावपटा धावा लागल्या गेल्या त्या 2 बाद 11. येणारे 18 बॉल आणि जिंकण्यासाठी जय बजरंग मोठे बोम या संघाला 43 धावांची गरज. 18 बॉल 43 धावांची गरज. अठरा बॉल आणि 43 धावांची गरज. विशाल घरात आलाय. बॅटची कडा पाठीमागच्या दिशेने आयुष गोंधळी. डायरेक्ट हिट. कम्मालीचा थ्रो पाहायला मिळाला. अतिशय कम्मालीचा थ्रो डायरेक्ट हिट केला आणि इथून मात्र फिंगर वरती महत्वाची विकेट आणखीन एक हाताला लागलाय, तो म्हणजे जय बजरंग मोठे बोम संघाला धावबाद परिणामी होतील. महत्वाची विकेट प्रणित नारंगीकरला बाद केला. इथून अमर ठाकूर आणखीन एक मोठं राव मोठी बोम टेनिस मधील दाखल झाला. अमर ठाकूर प्रचंड क्षमता या देखील खेळाडूकडे आहे, पण इथून आता एखादी चांगली पार्टनरशिप बिल्ड करायला लागेल, ती म्हणजे मोठी बोम या टीमला. थोडंसं स्ट्रगल केला. ज्या प्रकारे बॉलिंग चालू आहे खारकोपर संघाची, विशाल गरजचं आपण षटक हे हाताळताना पाहू शकता. एक मोठं नाव आहे खारकोपर टेनिस मधील. फिरकीचा जादूगर म्हणून त्याची ओळख राहिली आहे. खारकोपर टेनिस मधील नजीम गुल्ली या नावानं खरं ओळखला जाणारा हा खरं तर गोलंदाज आहे. अक्षरशः हातभर चेंडू फिरवत असतो, कधी इन स्विंग, कधी आउट स्विंग, कधी फिंगर रोल, अगदी या पद्धतीची गोलंदाजी नेहमीच विशाल गरज त्याची पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर सांघिकरित्या यश सुद्धा त्याला मिळते. इथून बोम संघाला वापसी करायची असेल तर एखादी तुम्हाला चांगली इनिंग बिल्ड करायला लागेल, एखादी चांगली पार्टनरशिप तुम्हाला डेव्हलप करावी लागणार आहे. अमर ठाकूर याच्याकडे प्रचंड क्षमता आहे, एक चांगली खरं तर हा देखील खेळाडू आहे. बऱ्याच त्या विभागामधील एक नामांकित गोलंदाज, एक नामांकित फलंदाज म्हणून त्याच्याकडे देखील पाहिलं जाते. पण ही फार इम्पॉर्टंट मॅच आहे, कारण इथून सुपर 8ची सध्या तुम्ही मॅच खेळताय. इथून जेव्हा तुम्ही जिंकाल तेव्हा सुपर 4मध्ये दाखल देखील होणार आहात. आणि या 2 संघातून जिंकणारा संघ जास्तही 40+ विरुद्ध खेळणार आहे. यावेळचा बॉल पडल्यानंतर पुन्हा एकदा आतभर वळवला. विशाल गरजची ही खरं तर शैली राहिली आहे. खारकोपर संघाचं नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या टेनिस क्रिकेटच्या पटलावर नेण्याचं काम या विशाल गरजने केलं आहे. अनेक साऱ्या व्यावसायिक संघातून विशालने केलं आहे. पनवेल प्रीमियर लीगच्या मागील पर्वामधील बेस्ट बॉलर हा किताब देखील याच खेळाडूला मिळाला आणि त्याचं खरं तर प्रात्यक्षिक मैदानामध्ये तो दाखवतोय.
चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते. समोर सुमित पाटील आहे, एक हार्ड हिटर खेळाडू मोठी भूम संघाचा. यावेळचा बॉल पुन्हा एकदा लावली अपील केली गेल्या, अगदी प्रचंड पुढे देखील गेली होती. पॉपिंग रिचच्या पुढे जात असताना हा फटका खेळायचा होता. पद्धतालित देखील पाहायला मिळाला आहे, पण यष्टीच्या हातातून थोडीशी चुकी जरूर झाल्या. इथून कोणत्या प्रकारची धाव येत नाही. आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळाला. येणारे आता 15 बॉल जिंकण्यासाठी 42 धावांची गरज. अंतर वाढलंय. इथून आता थोडंसं प्रहार करावे लागतील. एका दुसरा षटकार पुन्हा एकदा वापसी आणून देऊ शकतो जय बजरंग मोठी भूम संघासाठी, पण त्याच्या विपरीत सध्या गोलंदाजी चालू आहे ती म्हणजे विशाल गरजची. यावेळचा बॉल यासाठी ओळखला जातो. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वळवले गेलेत. फलंदाजांना खरोखर नाचवणारी गोलंदाजी नेहमीच पाहायला मिळते ती म्हणजे विशालची. इथून आता समीकरण बदललं जाईल. मागील काही चेंडूचा खरं कारनामा देखील पाहायला मिळाला आहे. 14 बॉल आणि आता अजूनही गरज आहे ती म्हणजे 42 धावांची. बॅकफुटला जाऊन लॉफ्टेड करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कटचा जोर फटका पाहायला मिळाला. बॅकवर्ड रिझर्व्हमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, फक्त एकच धाव मिळेल आणि या एकर धावनीशी धावपट्टा धावा लागले गेल्या त्या 13 धावा. पूर्णपणे या सामन्यापासून लांब ठेवले ते म्हणजे जय बजरंग मोठी भूम या टीमला. जय हनुमान खारकोपर या संघानं 2 हप्त्यामध्ये हा संघ एकत्र काय झाला आणि 4 नाईट क्रिकेटच्या स्पर्धा काय गाजवल्या. हे खरं तर एकीचं बळ पाहायला मिळालं. अतिशय चांगली अशी कामगिरी. यावेळचा आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथं तर समीकरण बदललं जात आहे. येणारे 12 बॉल जिंकण्यासाठी जय बजरंग मोठी भूम या संघाला आणखीन 41 धावांची गरज. 12 बॉल 41 ची मॅच. बारा बॉल आणि आणखीन 41 धावांची गरज. मैदानात हर्षल ठाकूर दाखल झालाय. याच क्रीडांगणामध्ये पहिली बाईक खारकोपर संघातून मिळवणारा हा खेळाडू. पहिल्या चेंडूवर आक्रमण करण्याचा प्रयत्न त्याच्या विरुद्ध जरूर झाला. वाईडिश लॉंगनीमध्ये क्षेत्ररक्षक प्रतीक पाटील आलेत. इथून फक्त एकच धाव मिळेल. दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला जातोय. थ्रो चांगला होता, कलेक्ट करू शकले नाहीत आणि लगेच क्विक ॲक्शन तुम्हाला देखील पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर 2 धावा येताना पाहायला मिळतात हर्षल ठाकूरच्या विरुद्ध. येणारे आणखीन 11 बॉल आणि 39 धावांची गरज आहे ती म्हणजे जय बजरंग मोठी भूम या टीमला. अमर ठाकूर ऑन द स्ट्राईकला. हर्षल ठाकूरला आपण पाहू शकते. कमालीची त्यानं बॅटिंग देखील साकारली होती आणि गोलंदाजी करत असताना त्याला देखील पाहतोय. सुमित पाटीलचा फटका हेलिकॉप्टर लुक लागवण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक आलेत वेगानं. आणखीन इथून मात्र हादरा लागला जातोय तो म्हणजे जय बजरंग मोठी भूम संघाला. मोठा खेळाडू होईल सुमित पाटील जेलबाद. बाद होताना पाहायला मिळाले. आता या मॅच मध्ये अर्धा संघ गारद झालाय तो म्हणजे जय बजरंग मोठी भूम संघाचा. पण इथून आता वापसी करून द्यावी लागेल. स्वप्नील पाटील होते मैदानात दाखल. येणारे 10 बॉल 39 ची मॅच. खारकोपर संघाची गोलंदाजांची दहशत वेगळीच राहिली. त्यामुळे या संघाचा कारनामा अनेक साऱ्या स्पर्धेमध्ये आज झळकताना देखील पाहायला मिळाला. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आलेत वेगानं. इथून मात्र जेल थोडासा कठीण होता. 2 धावा देखील मिळाल्या गेल्यात आणि या 2 धावांशी धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या 17 धावा. 4 बाद 17. येणारे 9 बॉल 37 धावांची गरज. यानंतर आपण मॅच पाहणार आहोत. पहिली सेमीफायनलची मॅच आपल्या समोर जरूर पाहायला मिळेल. भूमिका स्पोर्ट चिरले विरुद्ध श्री भैरीनाथ प्रसन्न सावळेश्वर सावळे टीम. बॅकफुटला जाऊन लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. इथून मात्र चेंडू अडवला गेला.
एकेरी धाव मिळायला जाईल आणि या एकेरी धाबेनिशी धावपटा धाबा लागले गेल्यात त्या 18 धावा देखील पाहायला मिळतात. 8 बॉल इथून आता 36ची मॅच. थोडीशी मॅच एकतर्फी पाहायला मिळाली. वन साइड मॅच देखील पाहायला मिळते कारण चांगली गोलंदाजी राहिली ती म्हणजे जय हनुमान खारकोपर या संघाची. पूर्णपणे जेर बंद केलाय. धाबांना लगाम लावण्याचं काम ते म्हणजे जय हनुमान खारकोपर संघाच्या गोलंदाजांच्या वतीने देखील पाहायला मिळते. समोर अमर ठाकूर आहे. अकू टप्प्याचा बॉल लॉफ्टेड करण्याचा प्रयत्न. एका टप्प्याने चेंडू चाललाय सीमारेषा पलीकडे. या मॅच मधील पहिला मोठा फटका आलाय अमर ठाकूरच्या बॅट मधून आलेला हा पहिला दर्जेदार चौकार. अतिशय चांगलं संगीत आपण ऐकल्यात. 22 धाबा धावपटा लागले गेल्यात. यावेळचा हा फटका फसला गेला. एलिव्हेशन कमी आहे. अगदी पाठीमागच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत ज्यांनी हा झेल कॅरी केलाय. आणखीन एक हादरा लागलाय जय बजरंग मोठे बोंब संघाला. इथून अमर ठाकूर होतील झेल बाद. आणि हनुमान पाटील हनुमान घरत यांनी गायलेले खरं तरी संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. ही ऐतिहासिक भूमी आहे. ही लढवई यांची भूमी आहे. ते तुम्हाला लढावं लागणार आहे. 6 बॉल 32ची मॅच. आता या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव केलाय तो म्हणजे जय हनुमान खारकोपर या संघानं. गोलंदाजांना पूर्णपणे आज थांबवलंय ते म्हणजे समोर बॅटिंग करणाऱ्या जय बजरंग मोठे बोंब या संघाच्या बॅट्समनला कुठल्याही प्रकारचे मोठे फटके लावूनच दिले नाही. त्यामुळं हा मॅच थोडी एकतर्फी जरूर पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजांनी आज गोलंदाजी केल्या. हर्षाला यावेळचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉफ्टेड फटका जरूर पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न देखील चांगला होता. 100% कमेंटमेंट जरूर पाहायला मिळाली. पण आज खारकोपर संघाची एकी, संघाची पॉवर, संघाची दहशत आणि गाव एकत्र आल्यानंतर काय होतं याचा उत्तम उदाहरण खारकोपर वासियांना देखील अनुभवायला मिळालंय. एकत्र गॅरी देखील हेच सांगतात की गाव एकत्र आल्यानंतर आम्ही या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आमच्या क्रिकेटच्या एक वेगळी दहशत जरूर पाहायला मिळेल. 5 इंटरमध्ये 5 रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आज तुम्ही एका बक्षिसाचे खतर मानकरी ठरल्यात. हे तुम्हाला मिळालेलं घवघवीत यश आहे. अतिशय चांगली कामगिरी देखील पाहायला मिळते ते म्हणजे खारकोपर या संघाची. यावेळचा बॉल अगदी बेगानं जरूर हाताळला पण डिशाईन गोलंदाजी या हर्ष माध्यमातून जरूर राहिल्या. एक्स्ट्रा स्वरूपात इथून धाव जोडली जाते. खारकोपर संघाचा जर विचार केला तर अंडर 16च्या आतमध्ये मला वाटतं शौर्य सचिन घरत यांनी सुद्धा अलिबाग इथे जाऊन 150 धावा देखील लेदरमध्ये मारल्यात. हे सुद्धा खारकोपर संघाचं घवघवीत यश आहे. तिथं आल्यानंतर शौर्यची नेहमी बॅटिंग देखील पाहायला मिळते. खारकोपरमध्ये अनेक स्पर्धा पाहायला मिळतात. खारकोपर प्रीमियर लीग असेल, खारकोपरचं खरं तर होळी चषक सर्वात मोठी स्पर्धा तिथं आम्ही अनुभवली होती. मालिकेवरासाठी पल्सर 220 खरं तर बंटी शेट यांचं फार मोठं आयोजन पाहायला मिळतं. नंतर जय हनुमान खारकोपर असेल, मंगेशपोट खारकोपर असेल. पण आज गाव संपूर्ण एकत्र आलाय आणि चांगला संघ देखील बांधणी केली या संघाची. त्यामुळे सुधीर शेठ ठाकूर यांचं फार मोठं योगदान देखील पाहायला मिळालंय. यावेळी या चेंडूवर मिळाली जाईल ही एकेरी धाव. इथून आता या मॅच मध्ये उर्वरित 2 चेंडू 28 आणखी धावांची गरज आहे. 2 मध्ये 28 बनवायच्यात. आजच्या रात्रीतील हा 4था संघ आपल्या समोर आता सुपर 4 मध्ये दाखल होताना देखील पाहायला मिळेल. यावेळचा बॉल खोलामध्ये टाकलाय. अगदी आता या मॅच मधील औपचारिकता पाहायला मिळल्या. याच क्रीडांगणामध्ये पहिल्यांदा संघ एकत्र उतरला होता आणि त्यानंतर सलग्न आप्पा जर विचार केला तर 5 रणजी क्रिकेटच्या स्पर्धा खेळल्यात. त्यानंतर गव्हाणमध्ये गेले, शिरडोनला देखील आणि त्यानंतर विचार केला
तर चांगली कामगिरी करत असताना जासेच्या क्रीडांगणामध्ये पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आणि आज मात्र जय हनुमान कारकोपर संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाला. अभिनंदन कारकोपर वासियांनी, एकदा जोरदार टाळ्या वाजू द्या. हे खरं तर तुमचं यश आहे, हा तुमचा विजय एकत्र केल्याचा आहे आणि आज गाव एकत्र झाला, संघ एकत्र झाला आणि आज तब्बल 5 वेळा हा संघ क्वालिफाय होताना देखील पाहायला मिळतो. अभिनंदन कारकोपर टीम. आणि या सामन्यातले हिरो हर्षल ठाकूर, बायकर मॅन, या सामन्याचा हिरो नो डाऊट हर्षल ठाकूर राव यांना आपण विनंती करतोय या आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी. बॅटिंग करताना ज्यानं 36 धावा कुठल्यात आणि